नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अदृश्य आहे पण जिच्याशिवाय आपलं जग अक्षरशः थांबून जाईल. आणि ती गोष्ट म्हणजे गती. आपल्या स्रोतांमध्ये गतीच्या काही अशा प्रकारांबद्दल सांगितलं आहे जे आपण रोज अनुभवतो, पण त्यांची नावं किंवा त्यामागचं विज्ञान आपल्याला माहीत नसतं. आपल्याला वाटतं की गती म्हणजे फक्त वेग, पण आज आपण हे उलगडणार आहोत की गतीची स्वतःची एक भूमिती असते. काही गोष्टी सरळ रेषेत धावतात, काही वर्तुळात फिरतात, तर काही एखाद्या तालात कंपन पावतात. उदाहरणार्थ, संचलन करणारे सैनिक आणि घसरगुंडीवरून खाली येणारी मुलगी. दोघेही गतिमान आहेत, पण त्यांच्या गतीची भूमिती सारखी आहे का? याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन या वेगवेगळ्या भूमितीमागे कोणते नियम आहेत तेच आज आपण शोधणार आहोत. खूप छान सुरुवात केली. गतीची भूमिती हा शब्दप्रयोग अगदी अचूक आहे. कारण सैनिकांच्या आणि त्या मुलीच्या गतीमध्ये फक्त वेगाचा फरक नाहीये, तर वेगाच्या वर्तणुकीचा फरक आहे. सैनिकांच्या संचालनात एक शिस्त आहे, एक समानता आहे. प्रत्येक पाऊल ठराविक वेळेत ठराविक अंतर कापणारं, तिथे वेगात कोणताही बदल होत नाही. याउलट घसरगुंडीवरून खाली येणाऱ्या मुलीचा वेग, तो प्रत्येक क्षणाला वाढत जातो. सुरुवातीला संथ आणि खाली येईपर्यंत प्रचंड वेगवान. वेगाच्या वर्तणुकीतला हाच मूलभूत फरक आपल्याला गतीच्या पहिल्या आणि सर्वात सोप्या भूमितीकडे घेऊन जातो, सरळ रेषीय गती. म्हणजे रेषीय गती किंवा लिनियर मोशन. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे यातही दोन प्रकार असणार. एक सैनिकांसारखी शिस्तबद्ध स्थिर गती आणि दुसरी त्या मुलीसारखी सतत बदलणारी गती. या प्रकारांना विज्ञानात काही विशिष्ट नावं आहेत का? हो, नक्कीच आहेत. सैनिकांच्या त्या शिस्तबद्ध गतीला रेषीय एकसमान गती म्हणतात. एकसमान गती? हो, एकसमान. कारण वेग आणि दिशा दोन्ही स्थिर आहेत. ते एका सरळ रेषेत एका ठराविक लयीत चालले आहेत. भौतिकशास्त्राच्या जगात ही एक आदर्श स्थिती मानली जाते, जिथे कोणतंच बाह्यबल वस्तूच्या वेगात बदल घडवत नाहीये. हे मनारिक आहे. म्हणजे ही एक आदर्श स्थिती झाली. पण खरं तर जगात क्वचितच काहीतरी एकसमान वेगाने चालतं, की नाही? रस्त्यावरची गाडी सतत वेग कमी जास्त करते, धावपटू सुरुवातीला वेग वाढवतो. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. म्हणूनच दुसरा प्रकार रेषीय असमान गती हा आपल्या दैनंदिन जीवनात जास्त अनुभवायला मिळतो. अच्छा. घसरगुंडीवरून येणाऱ्या मुलीची गती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तिचा वेग गुरुत्वाकर्षणामुळे सतत वाढत जातो आणि वेगात होणाऱ्या याच बदलाला भौतिकशास्त्रामध्ये खूप महत्वाचं नाव आहे, प्रवेग म्हणजे ॲक्सेलरेशन. अच्छा, म्हणजे असमान गती म्हणजे प्रवेग असलेली गती. गाडीचा ॲक्सेलरेटर दाबल्यावर जे होतं तेच हे. म्हणजे ती मुलगी घसरगुंडीवर ॲक्सेलरेट होत आहे. आता मला या स्रोतांमध्ये दिलेली इतर उदाहरणं अधिक स्पष्टपणे समजतील. इथे बंदुकीतून सुटलेली गोळी, धावपट्टीवर धावणारं विमान आणि सरळ रुळांवरून जाणारी ट्रेन यांचीही चित्रं आहेत. बरोबर. आता या तिन्ही उदाहरणांना आपण प्रवेग या संकल्पनेतून पाहूया. विमान जेव्हा धावपट्टीवर वेग घेतं तेव्हा त्याचा वेग शून्यापासून वाढत जातो, म्हणजे तो प्रवेग असतो. त्यामुळे ती झाली रेषीय असमान गती. आता बंदुकीतून सुटलेली गोळी. सुरुवातीला तिचा वेग प्रचंड असतो, पण हवेच्या घर्षणामुळे तो हळूहळू कमी होतो. वेगात होणारी ही घट सुद्धा एक प्रकारचा प्रवेग आहे, ज्याला आपण प्रतिप्रवेग किंवा डिसेलरेशन म्हणतो. म्हणजे वेग कमी होणं हा सुद्धा प्रवेगाचाच एक प्रकार आहे. अगदी. त्यामुळे ती सुद्धा रेषीय असमान गतीच झाली. आणि ट्रेनचं काय? ती तर बऱ्याच वेळा एकाच वेगाने धावते. मग तिची गती एकसमान म्हणता येईल का? हो, ट्रेन्स एकदा स्टेशन सोडून रुळांवर स्थिर वेगाने धावू लागली की त्या ठराविक काळापुरती तिची गती रेषीय एकसमान असू शकते. ओके. पण जेव्हा ती स्टेशनवर थांबते किंवा वेग कमी जास्त करते तेव्हा ती रेषीय असमान गतीमध्ये येते. म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या रेषीय गतीमध्ये असू शकते. महत्वाचं हे आहे की तिचा मार्ग सरळ रेषेत आहे. सैनिकांची आणि ट्रेनची सरळ रेषेतली दुनिया तर समजली, पण खरं सांगायचं तर आपलं जग असं सरळ रेषेत चालत नाही. इथे तर फुलपाखरू सरभर उडतं आणि क्रिकेटचा बॉल हवेत वळून जातो. या वाकड्या तिकड्या गतीचं काय करायचं? या सगळ्या असलेल्या गतीला काही एक नाव आहे का?
आहे तर. ज्या गतीची भूमिती सरळ रेषेत नसते त्या सगळ्यांना एका मोठ्या गटात विभागलं जातं. त्याला म्हणतात नैकरेषीय गती, म्हणजे नॉन लिनियर मोशन. नैकरेषीय गती. हो. तुम्ही दिलेली दोन्ही उदाहरणं यातच मोडतात. फुटबॉलला किक मारल्यावर तो ज्या कमानीसारख्या मार्गाने जातो तो मार्ग वक्र असतो, सरळ नसतो, आणि फुलपाखराचं उडण्याला तर कोणतीही निश्चित दिशा किंवा मार्गच नसतो. एक मिनिट. तुम्ही म्हणालात की फुलपाखराची गती नैकरेषीय आहे, पण ती इतकी अनियमित म्हणजे रॅन्डम असते की तिला कुठल्या प्रकारात बसवणं शक्य आहे का, की ती फक्त अनियमित गती म्हणून ओळखली जाते? फुटबॉलचा मार्ग तरी आपण गणिताने काढू शकतो, पण फुलपाखराचं काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. हो, फुलपाखराच्या गतीला अनियमित गती किंवा रॅन्डम मोशन म्हणतात, जो नैकरेषीय गतीचाच एक उपप्रकार आहे. पण विज्ञानाची गंमत हीच आहे की या अनियमित वाटणाऱ्या गतीमध्येही काही नियम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या स्रोतांनुसार आपण अशा नैकरेषीय गतींवर लक्ष केंद्रित करूया ज्यांना एक निश्चित आकृतिबंध असतो, एक पॅटर्न असतो. अच्छा. आणि त्यातलाच एक खूप सुंदर आणि संगीतमय प्रकार म्हणजे आंदोलित गती. आंदोलित गती, ऑसिलेटरी मोशन, झोपाळा. लहानपणी वाटायचं की आपण फक्त पुढे मागे जातोय, पण याला विज्ञानात एक खास नाव आहे हे कधीच नाही वाटलं. माझ्यासाठी हा एक युरेका क्षण आहे. म्हणजे झोपाळा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो आणि परत येतो. हीच ती आंदोलित गती. अगदी तसंच. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला आंदोलित गती म्हणतात. आणि याची भूमिती खास आहे. ही गती एका मध्यवर्ती स्थितीच्या म्हणजे मीन पोझिशनच्या दोन्ही बाजूंना होते. झोपाळा पुढे जातो, एका क्षणासाठी थांबतो, मागे येतो, दुसऱ्या टोकाला क्षणभर थांबतो, आणि हे चक्र सतत सुरू राहतं. आणि याची दुसरी खासियत म्हणजे ही गती आवर्ती असते, पिरियॉडिक. आवर्ती म्हणजे एका फेरीसाठी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन परत येण्यासाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. बरोबर. आणि आपल्या स्रोतांमध्ये याची आणखी काही उदाहरणे आहेत, जसे की जुन्या घड्याळाचा लंबक, तो सुद्धा झोपाळासारखाच हेलकावे खातो. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, शिवणयंत्राची सुई, ही सगळी उदाहरणे याच प्रकारात मोडतात. हो, अक्षयमृतानं त्याचे पंख वर खाली एका ठराविक लयीत हलतात. शिवणयंत्राची सुई एकाच मार्गावर सतत वर खाली होत असते. आणि एक अत्यंत रंजक उदाहरण म्हणजे ढोल किंवा तबल्यावर आघात केल्यावर त्याचा कंप पावणारा पडदा. ढोलाचा कंप पावणारा पडदा हे उदाहरण खूपच मिनारिक आहे, कारण ती गती इतकी वेगवान आहे की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ती अस्तित्वात असते. आणि त्यामुळेच ध्वनी निर्माण होतो. म्हणजे गती समजून घेण्यासाठी नेहमी डोळ्यांवर अवलंबून राहता येत नाही. या कंपनांमधूनच तर संगीत जन्माला येतं. म्हणजे आंदोलित गती ही संगीताच्या मुळाशी आहे. अप्रतिम निरीक्षण. ध्वनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माध्यमातील कणांची आंदोलित गतीच आहे. तर आपण पाहिलं की आंदोलित गती म्हणजे एका बिंदूच्या पुढे मागे किंवा वर खाली होणारी हालचाल. पण आता स्रोतांमधल्या दुसऱ्या चित्रांकडे पाहूया. इथे कुंभाराचं चाक, भोवरा आणि आकाशपाळणा दिसतोय. ही गतीसुद्धा नैकरेषीयच आहे, कारण ती सरळ रेषेत नाहीये, पण ती आंदोलित नाही. बरोबर. बरोबर, कारण यात वस्तू पुढे मागे हेलकावे नाही खात आहे. ही तर गोल फिरतीये. ही वस्तू एका अक्षाभोवती किंवा एका मध्यबिंदूभोवती फिरतीये. ही एक वेगळ्याच प्रकारची भूमिती आहे. अगदी बरोबर. आणि या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात, सर्क्युलर मोशन. हा नैकरेषीय गतीचाच एक महत्वाचा आणि अत्यंत सामान्यपणे आढळणारा उपप्रकार आहे. जरी वस्तू हेलकावे खात नसली तरी तिचा मार्ग निश्चित असतो, आणि अनेकदा ही गतीसुद्धा आवर्ती असते. अच्छा. म्हणजे एका फेरीसाठी ठराविक वेळ लागतो, जसं की पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं किंवा घड्याळाच्या काट्यांचं फिरणं. काय योगायोग आहे. म्हणजे एका जुन्या घड्याळात लंबकाची गती आंदोलित असते आणि त्याच घड्याळाच्या काट्यांची गती वर्तुळाकार असते. एकाच यंत्रात एकाच वेळी गतीच्या दोन पूर्णपणे वेगळ्या भूमिती काम करत असतात. हे खूपच सुंदर आहे. हो, आणि म्हणूनच गतीचे हे प्रकार समजून घेणं महत्वाचं आहे. ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाची रचना आणि कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. तर मग आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया का? कारण आपण फक्त व्याख्या नाही तर त्यामागच्या संकल्पना आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही पाहिले. हो, नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर आज आपण गतीच्या भूमितीचे 2 मुख्य प्रकार पाहिले. पहिला रेषीय गती म्हणजे सरळ रेषेतील भूमिती.
यात 2 उपप्रकार आहेत. एक एकसमान, जिथे वेग स्थिर असतो, उदाहरणार्थ अवकाशात तरंगणारा उपग्रह. आणि दुसरा असमान, जिथे वेग सतत बदलतो आणि प्रवेग ही संकल्पना जन्माला येते. उदाहरणार्थ धावपट्टीवर वेग घेणारे विमान. बरोबर. आणि दुसरा मुख्य प्रकार म्हणजे नैकरेषीय गती, म्हणजे वक्र किंवा अनियमित भूमिती. यात आपण 2 महत्वाचे आकृतिबंध असलेले उपप्रकार पाहिले. एक आंदोलित गती, जी एका मध्यबिंदूच्या दोन्ही बाजूंना हेलकावे खाते आणि आवर्ती असते, जसं की झोपाळा किंवा गिटारची तार. आणि दुसरी म्हणजे वर्तुळाकार गती, जी एका अक्षाभोवती किंवा बिंदूभोवती फिरते, उदाहरणार्थ पंख्याची पाती किंवा ग्रहांचे भ्रमण. हा आढावा खूपच स्पष्ट आहे. त्याने सर्व मुद्दे एकत्र जोडले. ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न. ओके. आपण पाहिलं की वस्तू एका प्रकारच्या गतीमध्ये असू शकते, हा. पण एखादी वस्तू एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रकारच्या गतीमध्ये असू शकते का? आपण घड्याळाचं उदाहरण पाहिलंच, पण तिथे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या गतीत होते. माझा प्रश्न आहे, एकच वस्तू एकच भाग एकाच वेळी अनेक गतींमध्ये असू शकतो का? हा हा हा. तर खूपच अवघड प्रश्न वाटतोय. पण थांबा, सायकल चालवताना सायकलच्या चाकाचा विचार करूया. चाकाचा जो बिंदू जमिनीला स्पर्श करतो तो वगळता बाकी प्रत्येक बिंदू स्वतःच्या अक्षाभोवती वर्तुळाकार गतीमध्ये फिरतोय. पण त्याचवेळी संपूर्ण चाक सायकलसोबत सरळ पुढे रेषीय गतीमध्ये जाते. खरंच की एकाच चाकात 2 प्रकारच्या गती एकत्र आल्या आहेत. अगदी बरोबर. आणि हेच तर निसर्गाचं सौंदर्य आहे. गतीचे हे शुद्ध प्रकार आपण अभ्यासासाठी वेगळे करतो, पण प्रत्यक्ष जगात यांचे एक सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. आता याच विचाराला पुढे घेऊन आपल्या पृथ्वीचा विचार करा. पृथ्वी. हो, ती स्वतःच्या अक्षाभोवती वर्तुळाकार गतीमध्ये फिरते, ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात. आणि त्याच वेळी ती सूर्याभोवती एका लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते, जी सुद्धा एक प्रकारची नैकरेषीय गती आहे. आणि एवढंच नाही, तर संपूर्ण सूर्यमाला सुद्धा आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत आहे. एकाच वेळी किती प्रकारच्या गती, यावर विचार करणे रंजक ठरेल. खूपच छान प्रश्न. खरंच, आपण स्वतः कधीच स्थिर नसतो. आपण पृथ्वीसोबत अवकाशात एका अत्यंत गुंतागुंतीच्या गतीने प्रवास करत असतो. या प्रश्नावर विचार करत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. आजच्या या सखोल अभ्यासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.